श्री स्वामी समर्थ सर्वतईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. हा जो व्हिडिओ आहे तो सोमवारचा आहे, अमावस्या दिवशीचा आहे. सोमवारची अमावस्या होती, त्या दिवशी सोमवती अमावस्या म्हणतात. आणि अमावस्या असली की भरपूर कामं पण असतात आणि बाकीचे देवाचे पण देवघर पण स्वच्छ करायचं असतं, घराची पण साफसफाई करायची असते आणि बाकीचंही काम करायचं असतं. तर माझी सुरुवात झाली होती सगळ्यात अगोदर सकाळी मुलांच्या टिफिननं, कारण आदित्य कॉलेजला जातो. कॉलेज वगैरे सुरू झाले, आता मुलांच्या शाळा वगैरे सुरू झाल्या, तर सर्वात अगोदर प्राधान्य द्यावं लागतं म्हणजे टिफिनला द्यावं लागतं. आणि टिफिन जर नाही दिला तर मग मुलांचा टिफिन नेऊन द्यायचं म्हणल्यानंतर त्याला पण वेगळंच टायमिंग लागतो. त्याकरता सकाळी थोडंसं लवकर उठून कामं केली आणि त्यांचा टिफिन दिला तर बरं होतं. त्यामुळं सकाळी मी मुगाची डाळ केली ती हिरव्या मिरच्याची. हिरव्या मिरच्या होत्या त्या कच्च्याच होत्या, त्यामध्ये थोडासा लसूण टाकला, मीठ टाकलं आणि चांगलं चेचून घेऊन जिरे मोहरीची फोडणी देऊन हिरव्या मिरच्याचं मुगाची डाळ केली. एकदा नक्की करून बघा, खूप छान अशी होते. गावाकडं जर चुलीवर जर केली तर त्यापेक्षा याच्यापेक्षा सुद्धा खूप छान लागते चवीला. तर मुगाची डाळ केली, चपात्या केल्या आणि आदित्यचा टिफिन भरला. आणि त्यानंतर परत पुन्हा त्याला म्हणलं टिफिन दिलं आणि त्याला म्हणत होते मी जेवण कर, पण त्याला काही जेवायचं नव्हतं कारण त्याला 7:30 वाजताच निघावं लागतं आणि त्याला 5 मिनिट उशीर झाला होता. 7:30 वाजून 5 मिनिट झाले होते. त्याच्यामुळे तो माझ्यावर चिडत होता की नको मम्मी म्हणून. तरी पण जबरदस्ती त्याला अर्ध्या चपातीचा रोल करून दिला, कारण जाईपर्यंत टिफिन सॉक्स घालेपर्यंत, बूट घालेपर्यंत, कारण त्याला एक जर घास चारलं तर त्याचं जाईपर्यंत, घराच्या बाहेर जाईपर्यंत तेवढी अर्धी चपाती संपून जाते. म्हणून मी काय केलं, रोल केला. तो सॉक्स घेऊन निघाला होता, पण मी म्हणलं तू सॉक्स घाल आणि मी चारते म्हणलं तरी नग म्हणत होता. परत पुन्हा मी म्हणलं दोन्ही हाताने घाल, मी चारते. परत पुन्हा त्याला थोडंसं मी चारले, त्यानं सॉक्स घातले, बूट घातला आणि निघाला. घराच्या बाहेर जाईपर्यंत अर्धी चपाती संपली. नसती जर दिली, त्याला जर फोर्स नसता केला तर त्यानं खाल्लीच नसती. आणि काय होतंय, याला आपण जबरदस्ती करून जर दिलं माझ्या मुलाला तरच त्याच्या पोटात जातं, नाही तर त्याला त्याचं कसं आहे माहिती आहे का, खाण्यापिण्याकडे जास्त लक्ष नसतं आणि तो काही जबरदस्ती करत नाही की मम्मी मला जेवायला दे की मला हेच तेच, त्याचा फोर्स नसते. आणि त्याचं कसं आहे, त्याला आपण म्हणलं धर खा पी म्हणलं तरच तो खातो, नाही तर मग कॉलेजहून पण आलं की लगेच झोपी जातो, कारण त्याला दमून येतो. तो कॉलेजला सकाळी 7:30ला गेलेला असतो आणि कॉलेजून परत पुन्हा आलं की त्याला एकदम थकवा आल्यासारखं होते, ते लगेच झोपी जातं. त्यामुळं अर्धी चपाती खाऊ घातली, कारण आता याचं टिफिन टायमिंग होतं 12ला, त्याच्यामुळं खूप वेळ होतो 7:30पासून परत पुन्हा 12 वाजेपर्यंत. चहा नाही, काही नाही, बिस्किट नाही, फक्त तेवढी अर्धी चपाती. परत पुन्हा 12च्या नंतर मग त्याचा टिफिन टाईम होतो. तर बघा 7:45 झाले होते एवढं खाईपर्यंत, सगळं करेपर्यंत गणपती बाप्पांची आरती सुरू झाली. 7:45 कारण एवढं सगळं करून 10 मिनिट तर गेलीच. त्याचे सॉक्स बूट घालेपर्यंत, खाईपर्यंत आणि पिपर्यंत गेले. 7:45 झाले होते. आता इथून पुढची जी काही माझं होतं स्वयंपाक केला आणि त्यानंतर परत पुन्हा मग मी अमावस्या होती म्हणून जाळं काढले, कारण जाळं काढायची होते. सकाळी तर काही लवकर पाणी वगैरे मारलं, दारामध्ये सगळं बाहेरचं काम केलं, कारण हे जाळं जर काढत बसली मी सकाळी आणि हे आवरावरी करत बसले तर मग माझं राहून जातं. म्हणून म्हणलं अगोदर मुलांना टिफिन द्यावा आणि त्यानंतर परत पुन्हा हे सगळे कामं आपण करत बसावे. म्हणून हे असं केलं, त्याला टिफिन दिला, सगळं काही केलं आणि मग चालू केलं मी माझ्या कामाला. तर बघा जाळं काढले, कारण दर अमावस्याला आपल्याला घराचे जाळं काढायचे असतात. जाळं जर आपल्या घरामध्ये असेल तर माता लक्ष्मीची बहीण अक्काबाई तिचा घरामध्ये प्रवेश होतो. म्हणून कधी पण आपलं घर हे स्वच्छ ठेवायचं. जिथं घर स्वच्छ असतं तिथं माता लक्ष्मी घरात प्रवेश करत असते. जिथं जाळं असतात, फाटकी कपडे असतात, तुटके भांडे असतात, कारण कसं असतं बघा, 4च भांडे असावे, परंतु ती एकदम भांडे कसे असावे, चांगले असावे. 2 प्लेट असले तरी चालतं, कारण तेवढ्यावर पण संसार होतो, नाही असं नाही. कारण कसं असतं बघा, संसार करायला जास्त काही लागत नाही, परंतु तो फालतूचा पसारा, फालतूचे तुटके भांडे किंवा फाटके कपडे, तुमचे
कपडे फाटले तर ते शिवून लेवा. कारण कसं असतं बघा, प्रत्येक माणसाच्या जीवनामध्ये वेळ ही वेगळी वेगळी येत असते आणि असं नसतं की सगळ्यांचंच चांगलं असतं. कारण प्रत्येकाच्या जीवनामध्ये दुःख आहे, संकट आहेत, पण त्या संकटाला दुःखाला तोंड कसं द्यायचं. तर बघा, जेवढं आपण चांगलं व्यवस्थित राहील तिथं माता लक्ष्मी नक्कीच प्रवेश करते. कारण माता लक्ष्मीला स्वच्छ आवडतं. तसले फाटके तुटके जर का आपण फाटके कपडे लेवलं ना तर दरिद्रता येते घरामध्ये. कारण माता लक्ष्मी प्रवेश करते घरामध्ये. म्हणून कधी बी शिवून लेवायचे. फाटला असेल कपडा शिवून लेवायचा, ठिगळ लावायचं. असं नाही की आपण ठिगळ लावू शकत नाही किंवा ती फाटलेलं शिवू शकत नाही. असं जर आपण केलं तर मग कसं. आणि हो का, परिस्थिती असते माणसाची, प्रत्येकाची परिस्थितीवर असतं. आपण जर व्यवस्थित केलं तर नक्कीच आपली ही परिस्थिती बदलू शकते. आणि कामाशिवाय पर्याय नाही बघा. असं नाही की आपण घर स्वच्छ केले आणि त्या स्वच्छ केलेल्या घरामध्येच दिवसभर झोपायचं, तसं नाही. घर स्वच्छ ठेवायचं, परंतु जे काय आहे ते कामाशिवाय पर्याय नाही, कष्टाशिवाय पर्याय नाही. कष्ट केल्याशिवाय काहीच भेटत नसते. त्याकरता कष्टही करावंच लागतं. काम करावं लागतं. घर स्वच्छ व्यवस्थित ठेवावं लागतं, तरच हा संसार सुखाचा होतो. आणि तिथंच घरामध्ये लक्ष्मी नांदत असते. म्हणून कधी बी झालं तर अमावस्या, शनिवार या वाराला आहे ना घराची स्वच्छता करायची. तर घराची सगळी काही स्वच्छता करून घेतली. मुलं गेली, टिफिन दिला मुलांना, मुलं गेली. 8 वाजले होते आणि बाहेरची तर माझी सगळी काही कामं झाली. ते फक्त घरातली राहिली होती. मी ठेवली होती ती मुद्दामून, कारण मला जाळजळमटं काढायची होती. म्हणून मी का नाही ते ठेवली होती कामं. कारण मुलं एकदा गेली की मग परत पुन्हा मी स्वच्छ करणार होते. कारण इकडची गॅलरी वगैरे मला झाडायची होती, सगळं काही धुवायचं होतं, म्हणून मी ठेवलं होतं. आणि अमावस्या होती. अमावस्या असली की गोमूत्र, हळद, लिंबू, मीठ असं टाकून घर स्वच्छ करायचं असतं. कारण असं जर टाकून हे घर ही टाकून जर घर स्वच्छ केलं तर बघा काय होतं, किडे मुंग्या बी होत नाहीत, झुरळं होत नाहीत. त्यामुळं का हे सगळं असं पुसून घ्यायचं फरशी. तर सगळं काही झालं आणि त्यानंतर मी केली देवपूजा झाली, कुंचम सेवा केली, जोगवा वगैरे मागितला आणि सगळं देवघर पण स्वच्छ केलं. आणि त्यानंतर परत पुन्हा मग मला माहीत झालं की आई म्हणली की अमावस्या आहे आणि अमावस्या दिवशी देवाला धोंडे करून दाखव. म्हणून त्याकरता देवपूजा झाल्यानंतर माझा सगळा स्वयंपाक झालता, भांडे झालते, आवरलं होतं. त्यानंतर मग परत पुन्हा एवढी वाटीभर मसाल्याची जी वाटी असते मसाला डब्यातली, तेवढी वाटीभर डाळ घातली, त्याचं येळवणी काढलं आणि पुरण तयार केलं. कारण मी याच्या अगोदर बघा स्वयंपाक केला होता, चपात्या केलत्या आणि मुगाची डाळसुद्धा केलती. कारण मला माहीत नव्हतं अमावस्या दिवशी. तसं पण मी अगोदर जे काही पुरण होतं ना, धोंडे जेव्हा केलते त्यावेळेसचं पुरण होतं ना, त्या पुरणाचे मी पोळ्या करणार होते आणि माता लक्ष्मीला तुपपुळीचा नैवेद्य दाखवणार होते. मुलांचा टिफिन देऊन माझ्यापुरती एवढी वाटीभर डाळ होती, त्यामुळं मी काय स्वयंपाक करणार नव्हते. परत पुन्हा थोडंसं पुरण घेतलं, पुरण एवढं शिजवलं, येळवणी काढले आणि आमटीची तयारी केली बघा. परत पुन्हा आमटी केली आणि भात घातला, पुरण वाटलं आणि एवढ्या पुरणाचे 2 पोळ्या केल्या आणि 33 धोंडे केले. 33 धोंडे केले आणि देवाला 33 धोंडे करून दाखवले. 2 पोळ्या, त्यावर भात, आमटी आणि तूप असं ठेवलं आणि देवाला नैवेद्य दाखवला अमावस्या दिवशी. तर असा माझा धावपळीचा दिवस गेला अमावस्या दिवशीचा. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक जरूर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. दररोज जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर नक्कीच सबस्क्राईब करा. तर असं साधी आणि सिंपल मी आमटी करते बघा. ह्या आमटीला मी कांदा वगैरे काही टाकला नाही, फक्त खोबरं, लसूण आणि जिरे मोहरीची फोडणी दिली, कढीपत्ता टाकला होता आणि काळं तिखट टाकलं होतं. तरी पण छान झालं ते आमटी. कसं असतं, आपण तिखट मीठ जर टाकलं आणि देवाचं नामस्मरण करत करत जर स्वयंपाक केला तर नक्कीच तो स्वयंपाक कसा होतो, सात्विक होतो. तर मी पुरणाच्या पोळ्या ह्या 2च केल्या, फक्त 2 पोळ्या केल्या होत्या आणि 33 धोंडे केले होते देवासाठी. अगोदरचा तर स्वयंपाक भरपूर होता, त्याच्यामुळं स्वयंपाक एवढाच केला. तर असा होता माझा दिवस अमावस्या. सर्व त्यांना श्री